बातमी आहे, पोलिसांनी हप्ते वसुली केली तर ते घरी जातील असा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी दिला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात, सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलाईदार समस्यांनाच प्राधान्य देतात असं सांगत खासदार श्रीरंग बारणेंनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यावर फडणवीसांनी हा इशारा दिला। सरकारला कुठेतरी बदनाम होऊ नये सरकार, आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे, पोलीस खात्याने घेतली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून मी पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले, पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला खतपाणी न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। शेवटचा प्रश्न, कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवणं। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। हवामान विभागानं या जिल्ह्यांना पावसाचा अलर्टही दिलाय। राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता। पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसंच उत्तर भारतातून शीतलहरी येत असल्यानं थंडी आणि पाऊस असं वातावरण राहणार आहे। बाजारात भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कोथिंबिरीचे दर कोसळले, त्यामुळे संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांना आपल्या 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलाय। कोथिंबिरीची 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। एपीएमसी बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झाली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये नवीन लसूण 150 रुपये प्रति किलोनं तर जुना लसूण 200 ते 250 रुपये प्रति किलोनं विकला जातोय। किरकोळ बाजारात नवीन लसणाचे दर घसरल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलानं कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेनं कापूस घरातच साठवून ठेवला। मात्र कापूस साठवणूक करण्यास 3 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असून साठवून ठेवलेल्या कापसाची गुणवत्ता आता खालावू लागली आहे। तसंच घरात असलेला कापूस काळवंटोय, त्याच्या वजनात देखील घट होतीये। बदलत्या वातावरणामुळे आंब्याची झाडं मोहरानं बहरली आहे। आंब्याच्या झाडाला लवकर मोहर आल्यानं हंगाम देखील लवकरच सुरू होण्याची आता शक्यता आहे। नाशिकच्या पिंपळगाव बाजारात समितीत 235 टोमॅटो शेतकऱ्यांचे 5 आडतदारांनी सुमारे 2 कोटीची रक्कम थकवली आहे, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत पैसे देण्याची मागणी केली। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे। येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्याबाबतचा नवा कायदा आणण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय। महत्त्वाची बातमी, मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील वाशिंदजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेला देखील फटका बसल्याचं दिसतंय। वाहनांच्या 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत। उड्डाण पुलाच्या कामानं गेल्या अनेक दिवसांपासून इथं वाहतूक कोंडी होतीये, मात्र या समस्येवर अजूनही तोडगा काही निघालेला नाही, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। नववर्षाच्या निमित्तानं प्रवास करण्यासाठी निघालेले पर्यटक आहेत, त्यांना याचा फटका बसतोय। पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला किरकोळ कारणावरून आपापसात शिवीगाळ भांडणं करून एकमेकांना दगडानं मारहाण करण्यात आली। या प्रकरणी उरळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। कल्याणात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। हत्या करण्याआधी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। या प्रकरणात पोलिसांनी नराधम विशाल गवळीला आणि त्याच्या 3ऱ्या पत्नीलाही बेड्या ठोकल्या आहेत। 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चिमुरडीची हत्या केल्यानंतर आरोपी विशाल गवळी दारू घ्यायला दुकानात गेला होता।
त्यावेळेचे सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलाय. हत्या केली त्यावेळी या गवळीची दाढी होती, मात्र आपण सापडू नये यासाठी आरोपीनं दाढी कापण्याची युक्ती देखील केली. मात्र दाढी करतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय. कल्याण अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आधीची पापं समोर आली आहेत. आरोपीला याआधीही 1 ऑगस्ट 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती. कोपरखरणेमधील एका चर्चमध्ये आग लागली होती. नाताळनिमित्त कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज लाईटची वायर आणि बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्यानं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खोपोलीतील टँकरनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. टँकरमधील ज्वालाग्राही रसायनानं पेट घेतल्यानं सर्वत्र आग पसरली. या आगीमध्ये पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे. पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पसरत असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकनं पेट घेतलाय. डहाणूतील चारोटी टोलनाक्यावर बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या ट्रकचा शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत ट्रकचा पुढील भाग जळून खाक झालाय. असं कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही. महत्वाची बातमी आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुणे शहराबाबत एक मोठं विधान केलंय. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणानं पुण्यात दुसरी महानगरपालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली आहे. PMRDA ही काही महानगरपालिका नसते, ती विकास करणारी यंत्रणा असते. महानगरपालिका ही महानगरपालिकाच असते. त्याच्यामध्ये लोकांनी निवडून यायचं असतं, लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. आणि त्यामुळे 2 महानगरपालिका करायला पर्याय नाही. पण त्याचं खूप मोठ्या एजन्सीला काम देऊन स्वरूप तयार करायला लागेल. येवल्याच्या खिरडीसाठी मका कापणी करत असताना बिबट्यानं शेतकरी आणि त्याच्या मुलावर हल्ला केला. हल्ल्यात 2 जण जखमी झालेत. या घटनेनं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या दहशतीनं शेतमजूर शेतात काम करण्यास नकार देतात. चिंचोडी MIDC परिसरात बिबट्या आढळलाय. नाशिक जाखोरी गावात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडलाय. अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला वनविभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं. पुढील उपचारासाठी बिबट्याला वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आलंय. लातूर शहरात मध्यधुंद ट्रक चालकानं धुमाकूळ घातलाय. ट्रक चालकानं 5 ते 7 दुचाकींना धडक दिली आहे. यात 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच परिसरात गोंधळ उडाला. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. लातूरमधील बाळूडोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाल्याची माहिती मिळते. नंदुरबारमध्ये दारू पिऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली. संबंधित डॉक्टरची तात्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आले. सामच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. साक्री रोडवरील कुमारनगरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील चेन ओढून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या प्रकारानं महिला वर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी. अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय. कालच अटल बोगद्यामध्ये हजारोपेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8,000 पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत. नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.
ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली. सोबतच येशूचा जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आला. पुण्यातील एमजी रस्त्यावर असलेली 114 वर्ष जुनी रॉयल बेकरीत ख्रिसमस निमित्त प्लम केक आणण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. इराणी कुटुंबातील योहान इराणी हे स्वतः या बेकरीचे 4थ्या पिढीतील मालक असून स्वतः मालक आणि त्यांचे कुटुंबीय ख्रिसमस स्पेशल प्लम केक तयार करतात. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी ख्रिसमसचं खास क्षण आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शेअर केले. अवकाशात असूनही सणाचा उत्साह आणि पारंपरिक ख्रिसमस साजरा करण्याचा विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. पुण्यातील शनिवार वाडा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसतंय. 3 दिवसात तब्बल 15,000 पर्यटकांनी वाड्याला भेट दिली आहे, अशी माहिती शनिवार वाडा प्रशासनाकडून देण्यात आली. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी इथं दाखल झालेत. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जातं. त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत. नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झाले. देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची गर्दी दिसतेय. रत्नागिरीत नाताळ सुट्टीत पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिली आहे. गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी दिसतेय. परिसर फुलून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यात येत आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी झाली आहे. लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलंय. त्यामुळे भंडारा खोबरं विक्रीत कोट्यावधीची उलाढाल झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळेच दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे. डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावामध्ये येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येनं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला. 31 तारखेला सकाळी 5 वाजून 1 जानेवारीच्या रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं राहील. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होतीये. याच पार्श्वभूमीवर मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय. महत्त्वाची बातमी, नाताळ सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी आता सज्ज झाली आहे. शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई समाधी मंदिर तसंच मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे. पुढील 8 दिवस गर्दीचा ओघ असाच कायम राहणार आहे. त्यामुळे शिर्डी साई नगरी फुलून गेली आहे. आकर्षक रोषणाई करण्यात आलेली पाहायला मिळते. सलग सुट्ट्या आल्या आहेत, त्यामुळे भाविकही शिर्डीत गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. राज्यातील प्रत्येक मंदिरात आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव करण्यात आला आहे. शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत हा ठराव करण्यात आला. हिंदू धर्मियांना एकत्र आणण्यासाठी हा ठराव करण्यात आला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू आहे. यासाठी 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे. भाविक शंकर आणि नरसिंहमूल या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलं. निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईतील बॅनरबाजीवरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेवर ताशेरे ओढलेत. अनधिकृत बॅनर संदर्भात उच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश असतानाही मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही उपाययोजना केलेली नाही असं म्हणत उच्च न्यायालयानं पालिकेला फटकारलं. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव 20 वर्षानिमित्त कोरेगाव भीमा विजयस्तंभाची सजावट करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025च्या शौर्य दिनी भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र, अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जय भीम घोषवाक्य विजयस्तंभाच्या सजावटीमध्ये दिसणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनाची नूतनीकरण केलं जाते. सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयात कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसत आहेत. जे रुग्णालयात नववर्षापासून यंत्रमानव शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना या संदर्भातील प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहिती मिळते. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. नोकरीची सुवर्ण संधी रेल्वेत उपलब्ध झाली आहे. 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी भारतीय रेल्वेनं नोटिफिकेशन जारी केले आहे. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरणा सुरू होण्याची अपेक्षा असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पीएमपी प्रशासनानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या मालकीच्या 1006 बसमध्ये प्रत्येकी 3 कॅमेरे बसवले जाणार आहेत. याच्या निविदा प्रक्रियेचं काम सुरू करण्यात आलं असून येत्या 2 महिन्यात कॅमेरे बसवले जातील. अमरावती भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली. या मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळेच हा मार्ग बंद करण्यात आल्यानं नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागते. संभाजीनगरात उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणानं मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, मात्र कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच मुलीच्या वडिलांनी न्याय द्या म्हणत पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं. बातमी गोव्यातनं येते. गोव्यामध्ये नाताळ उत्सवाची धूम सुरू असताना 4 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कलंगूट समुद्रात पर्यटकांना घेऊन गेलेली एक बोट उलटली आहे. यात पर्यटकाचा मृत्यू झाला, तर पारोळ्यात 2 दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. वाळपई 70मध्ये शिकारीला गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा चुकून गोळी लागून मृत्यू झालाय. चौथी दुर्घटना गोव्यातील फोंडा तालुक्यात घडली आहे. अनंत देवस्थानजवळ आपल्या मुलांना तळीत पोहायला शिकवताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एकाचा बुडून मृत्यू झालाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वनाथ नेने यांनी. पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात गोव्यात नाताळ उत्सव आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दाखल झालेले असताना नाताळच्या पहिल्या दिवशी मात्र गोव्यात वेगवेगळ्या दुर्घटनांनी पहिला दिवस हा अतिशय वाईट असा गेलेला आहे. 4 वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या आणि ह्या 4 वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे त्याला कुठंतरी गालबोट लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विश्वनाथ नेनेसोबत यश, पणजी, गोवा. आणि आता बातमी तुमच्यासाठी. तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप आता बंद होणार आहे. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. तुमच्या मोबाईलमधून व्हॉट्सअप आता बंद होणार. नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही. व्हॉट्सअप बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहे. हे बघा, 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअप बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं? खरंच व्हॉट्सअप बंद होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तुमच्या फोनवर व्हॉट्सअप बंद होणार. स्मार्टफोन मधून व्हॉट्सअप हद्दपार होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा म्हणजे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी धक्का देणार आहे. मात्र हा दावा खरा आहे का? या दाव्यात कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते देखील पाहूया. लाखो अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप काम करणं बंद करेल. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट देणं बंद करेल. या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे.
10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअप सपोर्ट बंद होईल. 1 जानेवारी 2025 नंतर या मोबाईलवर व्हॉट्सअप चालणार नाही. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल आणि सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल. सर्वच मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार नाही. मात्र काही मोबाईल कंपन्या आहेत त्यावर 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होईल. मात्र ते मोबाईल कोणते आहेत ते देखील पाहूयात. सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी X3, मोटो G, मोटो रेस AUD, मोटो E2014, LG ऑप्टिमस G, नेक्सस 4, G2 मिनी, L90, सोनी एक्सपेरिया Z, एक्सपेरिया SP, एक्सपेरिया T आणि एक्सपेरिया V. त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या, नाहीतर व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल. व्हॉट्सअपचे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत किटकॅट व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप 1 जानेवारीपासून बंद होणार हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.